कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा मामा काय करतोस? ते मला भूक लागली होती ना, म्हणून मी ते। भूक लागली होती? मग इथं का चूल पेटवली? घरी काय केलं नाहीये का? काही माहित नाही। माहित नाही म्हणजे? अरे घरात राहतोयस ना, मग घरात कोणी जेवायला दिलं नाही का तुला? सिनू काय विचारतोय मी? दादा मामा, तू आणि उमाई जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत मी घरात जेवायचं नाही असं ठरवलंय। अरे काय वेडेपणा आहे? चल हा पसारा आवर आणि आज जाऊन जेवून घे चल। काय दादा मामा, बघ तू नसलास तर माझ्या घशाखाली घास नाही जाणार आणि तू मला तुझ्या घरात जेवायला बंदी केलीस ना, म्हणून मी माझ्या परीने माझं पोट भरण्याचा मार्ग निवडला। अरे श्रीनू काय वेडेपणा? अरे ते नाही दादा थांब ते उतरव बघू आधी खाली। सांभाळ हात माझे। अरे श्रीनू, घरामध्ये वेगळ्या चुली व्हायला नकोत म्हणून मी आटापिटा केला आणि तू आईला सोडून वेगळी चूलच मांडलीस। हो दादा मामा, पण मी तुझा शब्द खाली पडू नये म्हणून घरात नाही बाहेर चूल मांडली ना मी। हे सगळं तू लालीक दुखवून करतोयस ना? तिला जेव्हा हे समजेल तेव्हा तिला काय वाटेल याचा विचार केलायस तू? शिनू केलायस का विचार? माका काय वाटेल असा विचार सो तुझ्या मनात नाही आला? काय रे? अरे इतक्या वर्षात हेच शिकवलं का मी तुला? आणि माका कळत नाही, आपल्या आईला दुखवून तुला काय समाधान मिळणार आहे? माझ्या घरात नात्यांमध्ये भिंती उभ्या राहू नयेत म्हणून मी घर सोडलंय, पण मी अजूनही नाती तोडलेली नाहीयेत। लाली अजूनही माझी बहीण आहे आणि बंधू माझा अजूनही भाऊ आहे आणि माझं त्यांच्यावर पहिले इतकंच प्रेम आहे, मला ते प्रिय आहेत अजूनही। तुझ्या आईला दुखवून तू जिंकतोयस पण मी हरतोय। माझे संस्कार हरतायत हे लक्षात येते का तुझ्या? ठीक आहे, मी हरलेलं तुला चालत असेल ना तर हवं ते कर, मी अडवणार नाहीये तुला, पण आता निर्णय तुला घ्यायचा आहे। वेगळ्या चुली मांडतोय दादा मामा, दादा मामा मामा, तू आणि उमाई जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत मी घरात जेवायचं नाही असं ठरवलं। अहो काय हे निघालास? उमा, आपल्या मोठ्यांच्या भांडणात माझ्या लक्षातच इला नाही की आपण जो तो स्वतःचा विचार करता, स्वतःचा अहंकार जपता। आपण कधीच कोणीच पोरांच्या मनाचा विचार करत नाही। आता या घरात सगळ्यात मोठा मी आहे ना उमा। आईच्या माघारी मी सगळ्या घराकडे लक्ष देईन, सगळ्यांची काळजी घेईन असा आईला वचन दिला होता। आता मीच जर तो वचन पाळला नाही, बेजबाबदारपणे वागला तर चालत काय? नाही ना? आपलीच पोरं उपाशी राहिलेली माका चालणार नाही। आता काय नाही उमा, तुम्ही दुसरा ताट तयार करा, मी इले।
श्रीनिवास, हे घे. नकोय मला. श्रीनिवास प्लीज खाऊन घे. आय नो तू काही खाल्लं नाहीस. मी तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये ना. हे एवढं तरी का करतेस माझ्यासाठी? आणि मला गरज नाही आहे तुझ्या सहानुभूतीची. मला काय फरक पडतोय? मी इथे उपाशी राहिलो काय, मेलो काय? मग श्रीनिवास प्लीज, माझं लाईफ तुला मिळवते, पण अशा मरणाच्या गोष्टी करू नको. मी असं प्रेम दाखवतेस आणि दुसरीकडे माझ्याशी लग्न करायला नकार देतेस. काय समजायचं मी? श्रीनिवास, माझं तुझ्याशी लग्न झालं नाही तरी माझं तुझ्यावर असलेलं प्रेम कधीच कमी होणार नाहीये. अँड आता आपल्यासाठी आपलं प्रेम इम्पॉर्टंट नाहीये. हे घर परत एकदा एकत्र येणं इम्पॉर्टंट आहे ना. अँड त्यासाठी मी नेहमीच तुझ्या सोबत असेन. आपलं लग्न झालं नाही तरी सुद्धा. मग त्यासाठी तुला तणतणत राहायला नको का? श्रीनिवास, हसायला काय झालंय? श्रीनिवास, हो अगं, तणतणत मी आधी होतो. तुला ठणठणीत म्हणायचंय का? या वॉट एव्हर, ठणठणीत. सी, बट ॲटलिस्ट त्यामुळे तू हसला तरी. That's it. Hey. भूक तर लागली आहे, पण म्हणतो खायचं नाही, उपाशी राहायचं आहे. तू असं रोज तुझ्या हातांनी बनवणार असेल तर मी रोज उपाशी राहीन. मग जाऊ दे, मी नाही भरवत तुला, मी जाते. नाही 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 नाही, ते बरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.